सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, कालच्या रिस्पॉन्स शीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 14, 15, 16, 18, 20, 21, 22 अशा प्रकारचे मार्क मिळालेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही खास महत्त्वाच्या पॉईंट्सवर चर्चा करणार आहोत. ते तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा लांब असेल, पण त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. महत्त्वाचं म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स शीटमध्ये 14, 15, 16, 17, 18 अशा प्रकारचे मार्क आहेत. आणि आता येणारा जो आपला कट ऑफ असेल, कट ऑफ हा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा लागणार आहे. त्याच्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांना 24+ असतील तर त्यांना तर 100% या ठिकाणी बोलवणारच आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, कदाचित कोर्टाने त्यांना चान्स दिला आणि त्यांना बोलवलं, तर जी मराठीची टायपिंग असते 20 मार्काची आणि इंग्रजीची टायपिंग असते 20 मार्काची, त्यामध्ये किमान किती आपल्याला गुण पडणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. जर त्याच्या कमी जर तुम्हाला मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. फक्त असं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कोर्टाने तुम्हाला बोलवले केवळ स्पर्धा वाढवण्यासाठी. त्यांना माहिती आहे की बरेच विद्यार्थी हे टायपिंगमध्ये कटत असतात. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला जर खरं सिलेक्शन व्हायचं असेल, तुम्हाला जरी कमी जरी मार्क असतील, तर तुमची टायपिंग ही व्यवस्थित असेल, चांगल्या प्रकारची असेल, तर तुमचं 100% सिलेक्शन होऊ शकतं. तर या व्हिडिओद्वारे आपण ते समजणार आहोत की टायपिंगची तयारी आपल्याला कशा पद्धतीने करायची, कितपर्यंत करायचं, कोणत्या लेव्हलला करायचं. समोरच्या विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा जर जास्त मार्क असले, उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला 18 मार्क आहेत आणि एका विद्यार्थ्याला 28 मार्क आहेत, त्या विद्यार्थ्याला मागं पाडायचं असेल, तर मित्रांनो तुमची टायपिंग ही त्याच्यापेक्षा चांगली ॲक्युरेसीने असली पाहिजे. तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, मला सांगा तुमच्यापैकी किती जणांनी ऑब्जेक्शन सबमिट केलं आहे. मित्रांनो, सध्या आपल्या लेखी परीक्षा व पहिली आन्सर की आणि ऑब्जेक्शन प्रोसेस झालेली आहे. आता फायनल आन्सर की येणार आहे. अर्ध्याहून जास्त तुमच्या सर्वांचे कट ऑफबद्दल डाऊट क्लिअर झाले असतील आणि ज्यांचे झाले व झाले नाही सर्वांनीच मित्रांनो आता केवळ टायपिंगवर भर द्या. कारण आपण पाहू आता तुमच्या गुणानुसार तुमचं कोर्टात क्लर्क म्हणून सिलेक्शन होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत. मित्रांनो, तुमचं सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी म्हणजेच मी सांगतो या ठिकाणी की तुम्हाला कमीत कमी एवढे गुण घ्यावेच लागणार, जर तुम्हाला टायपिंगला बोलवलं. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये 14 ते 18 गुण मिळालेले आहेत, तसेच 19 आणि 20 गुण मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मराठी टायपिंगमध्ये आणि इंग्रजी टायपिंगमध्ये कमीत कमी तुमचं सिलेक्शन होण्यासाठी मराठीमध्ये 20 आणि इंग्रजीमध्ये 19 मार्क घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला एवढे मार्क तुमची घेण्याची तयारी असेल, तर मित्रांनो 100% तुम्ही या ठिकाणी पास होणार. त्याच्यामुळे तुम्हाला इथपर्यंत येण्याची तयारी करावीच लागणार आहे. आणि जर त्या ठिकाणी फॉर्म कमी आले आणि कट ऑफ जर कमी लागला तर ठीक आहे. पण आपली तयारी ही जास्त असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला आउट ऑफ पैकी आउट ऑफ घेण्याची तयारी ठेवूनच प्रॅक्टिस करायची आहे. तसेच इंग्रजी आणि मराठी दोन्ही टायपिंग ही आपल्याला टफच ठेवायचं. कारण आपल्याला मार्क कमी आहेत, स्पर्धा जास्त आहे. त्याच्यामुळं टायपिंगमध्ये जरी थेरीला कमी मार्क जरी मिळाले तरी काही हरकत नाही. मात्र टायपिंगमध्ये जास्त मार्क घ्यायचे आणि सिलेक्शन मिळवायचं. कोर्टामध्ये सर्वात जास्त महत्त्व ह्या टायपिंगला दिले जाते. तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये 21 ते 23 गुण मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मराठी टायपिंगमध्ये 18.5 मार्क मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना 21 ते 23 मार्क मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना सिलेक्शन होण्यासाठी इंग्रजी टायपिंगमध्ये 20 पैकी 19 गुण घ्यावे लागणार आहे. त्यावेळेस तुमचं सिलेक्शन पक्कं असणार आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये 24, 25 आणि 26 या प्रकारचे मार्क मिळालेले आहेत, तर त्यांना मराठी टायपिंगमध्ये किमान 20 पैकी 17 मार्क आणि किमान इंग्रजीमध्ये 20 पैकी 19 मार्क मिळवणे आवश्यक आहे. तरच आपलं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये 27 ते 28 मार्क मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मराठी टायपिंगमध्ये 17 मार्क आणि इंग्रजी टायपिंगमध्ये 16 मार्क या प्रमाणात जर तुम्ही मार्क घेतले, तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी 100% होणार आहे. तर या लेव्हलचीच प्रॅक्टिस तुम्हाला मित्रांनो करायची आहे. यापेक्षा जास्त पण मिनिमम मी या ठिकाणी सांगत आहे त्या लेव्हलला धरून आपल्याला मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंगची तयारी करायची आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये 29 ते 32 मार्क मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मराठी टायपिंगमध्ये किमान 16 मार्क तसेच इंग्रजी टायपिंगमध्ये किमान 15 मार्क मिळवले, तरी या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे. तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 32+ मार्क आहेत लेखी परीक्षेमध्ये, अशा विद्यार्थ्यांना मराठीमध्ये 15 आणि इंग्रजीमध्ये 14 असे जरी मार्क मिळाले तरी त्यांचं सिलेक्शन होईल. परंतु या ठिकाणी अत्यंत
अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं सिलेक्शन हे फक्त केवळ टायपिंगवर नाही. मग यामागचं कारण का होतं, की तुम्हाला टायपिंग या पद्धतीने करायची? तर मित्रांनो, यामागचं कारण असं आहे, की ज्यावेळेस तुम्ही टायपिंग पास होऊन इंटरव्ह्यूला जाता, मात्र ह्यावेळेस इंटरव्ह्यू हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये सरळ विद्यार्थी सिलेक्ट केले जातात किंवा ग्राउंडच्या बाहेर फेकले जातात. अशा वेळेस ज्या विद्यार्थ्यांना मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंगमध्ये चांगले मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त विचार केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला थेअरी परीक्षेमध्ये 25 मार्क आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्याला थेअरी परीक्षेमध्ये 22 मार्क आहेत. पण त्या विद्यार्थ्याला टायपिंगमध्ये चांगले मार्क आहेत, आउट ऑफ आहे, तर त्याचा विचार केला जातो. त्याचा विचार करून त्याला सिलेक्शन दिले जाते. त्याच्यामुळं तुम्हाला टायपिंग हँड असणे अत्यंत महत्त्वाचे असते. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सर्वात जास्त महत्त्व दिले जाते मराठी टायपिंगला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिले जाते इंग्लिश टायपिंगला, परंतु या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्व मराठी टायपिंगला दिले जाते. त्याच्यामुळे मराठी टायपिंगची तयारी, तुमची हँड असणे चांगले असणे अत्यंत आवश्यक असते, जर तुम्हाला स्वतःचं सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर. एनी अडचण असेल तर मित्रांनो, तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. आणि आपली जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.